राष्ट्रीय पत्रकार दिन स्वतंत्र आणि निष्पक्ष पत्रकारितेचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी दरवर्षी 16 नोव्हेंबर रोजी राष्ट्रीय पत्रकार दिन साजरा केला जातो। आजच्या व्हिडिओमध्ये आपण राष्ट्रीय पत्रकार दिन कधी साजरी करतात, भारतीय प्रेस काउन्सिल म्हणजे काय व ती काय काम करते, राष्ट्रीय पत्रकार दिनाचे महत्त्व काय आहे, भारतीय प्रेस परिषदेचे अध्यक्ष कोण असतात, सध्याचे भारतीय प्रेस परिषदेचे अध्यक्ष कोण आहेत, यांसारख्या महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे बघणार आहोत। भारतीय प्रेस काउन्सिलच्या स्थापनेच्या स्मरणार्थ दरवर्षी राष्ट्रीय पत्रकार दिन साजरा केला जातो। 16 नोव्हेंबर 1966 मध्ये भारतीय प्रेस परिषदेने म्हणजेच प्रेस काउन्सिल ऑफ इंडियाने काम करण्यास सुरुवात केली। भारतीय प्रेस परिषद ही एक स्वायत्त, वैधानिक आणि अर्धन्यायिक प्राधिकरण आहे। ही संस्था भारतातील माध्यमांसाठी नैतिक निरीक्षक म्हणजेच वॉचडॉग म्हणून काम बघते, जेणेकरून माध्यमांचा दर्जा उच्च राहील, तसेच माध्यमे कोणत्याही प्रभावांना किंवा धमकावण्यांना बाधित होणार नाही। भारतातील वृत्तपत्रांचे स्वातंत्र्य राखणे, तसेच वृत्तपत्रे आणि वृत्तसंस्थांचे दर्जा राखणे आणि सुधारणे या दुहेरी उद्देशाने भारतीय प्रेस परिषद आपल्या संसदेने स्थापन केली आहे। देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात आणि लोकशाही राष्ट्र म्हणून त्यानंतरच्या प्रवासात माध्यमाने महत्त्वाची भूमिका बजावली आहे। लोकांवर होणारा कोणताही अन्याय उघड करणे, तसेच व्यवस्थेतील त्रुटी उघड करणे, त्याचबरोबर एक मुक्त आणि निष्पक्षपाती माध्यमे कोणत्याही लोकशाही व्यवस्थेचा एक महत्त्वाचा आधारस्तंभ म्हणून काम करते। माध्यमांमुळे नागरिकांना योग्य माहितीपर्यंत पोहोचता येते। सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश हे भारतीय प्रेस परिषदेचे अध्यक्ष असतात। माननीय श्रीमती रंजना प्रकाश देसाई या भारतीय प्रेस परिषदेचे वर्तमान अध्यक्ष आहे। माननीय श्रीमती रंजना प्रकाश देसाई या भारतीय प्रेस परिषदेच्या पहिल्या महिला अध्यक्ष आहेत। सरळ सेवा, पोलीस भरती, MPSC यांसारख्या स्पर्धा परीक्षांसाठी विचारलेले संभाव्य प्रश्न तुमच्यासाठी। दरवर्षी राष्ट्रीय पत्रकार दिवस केव्हा साजरी करण्यात येतो? पर्याय 1 2 नोव्हेंबर, पर्याय दुसरा 5 नोव्हेंबर, पर्याय तिसरा 10 नोव्हेंबर, पर्याय चौथा 16 नोव्हेंबर। तुमचे उत्तर कमेंट करा। बरोबर उत्तरासाठी आणि या टॉपिकच्या नोट्ससाठी डिस्क्रिप्शनमध्ये पहिली लिंक दिली आहे, त्यावर क्लिक करा आणि तुमचे उत्तर चेक करा। अशाच नवनवीन व्हिडिओसाठी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा। पुन्हा भेटूया एखाद्या नवीन टॉपिक सोबत। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।